राज्यातल्या राजकारणातील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे याकरता बंधू मिलनाचा कार्यक्रम जो आहे तो मराठी सेनेचे अध्यक्ष असलेले मनीष राऊळ यांनी 30 मार्चला घेतलेला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत मनीष राऊळ स्वतः आहेत। मनीष राऊळजी, तुम्ही शिवसेना भवनाच्या बाहेर एक बॅनर सुद्धा लावलाय। आता तो चर्चेचा विषय ठरतोय की दोन्ही ठाकरे बंधूंनी या राजकारणात एकत्र यावं, ही काळाची गरज आहे म्हणून। खरं तर बंधू मिलनाचा तुम्ही कार्यक्रम ठेवलाय 30 मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने, तुम्हाला परवानगी भेटली आहे का आणि काय तुमचं कॉन्सेप्ट आहे या कार्यक्रमाद्वारे? मी आज बीएमसीत गेलेलो आणि त्यांच्या मेंटेनन्स विभागाला आणि त्यांच्या वॉर्ड ऑफिसरना निवेदन दिले सहाय्यक आयुक्तांना की मला 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी बंधू मिलनाच्या कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी। तर त्यांनी रितसर मी त्यांना अर्ज केलेला आहे। आता अर्जाची छाननी होऊन त्याच्यावरती निर्णय घेतील। परंतु हा बंधू मिलनाचा कार्यक्रम का? कारण की दोन्ही ठाकरे बंधू तर आता राजकारणात त्यांची वेगवेगळी टोकं आहेत। नाही रे बघा, आघाड्या बिघाड्या होतच असतात। तर ही जर आघाडी आली तर कुठे त्या मराठी माणसाला कुठे स्थैर्य असं नेतृत्व मिळेल म्हणून हा मी प्रोग्राम ठेवलेला आहे। आणि बंधू मिलन म्हणजे ह्यांचे जे भांडणं आहेत ती काय अशी म्हणजे वैरी नाही मिळते, हे त्यांचे आपापसापले रावे हे दूर करण्यासाठी बाळासाहेबांचा एक विचार त्यांच्या दोघांच्या मनात आहे। ते एकाच प्लॅटफॉर्मला येऊन पोहोचण्यासाठी तुम्ही हा प्रोग्राम घेतलेला आहे। परंतु खरं तर तुम्ही हा प्रयत्न करताय, परंतु ह्या प्रयत्नात तुम्ही किती यशस्वी व्हाल तुम्हाला काय वाटतं? नाही, मी पहिला सांगितलं सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे पॉझिटिव्ह आहे। कालच म्हैसकरांच्या लग्नात ते दोघंही हास्य विनोद करताना दिसलेले आहेत। तर मला वाटते 30 मार्चला त्याला जे मी त्यांना जे आमंत्रण देणार ते आमंत्रणाला ते मानून नक्कीच एकत्र येतील। परंतु राज्यातल्या राजकारणात सध्या आपण पाहिलं तर महायुतीचं सरकार आहे। भाजप या ठिकाणी मोठा पक्ष राज्यात उदयास आलेला आहे। त्यातच ठाकरेंची शिवसेना ही जवळपास फक्त 20 जागा निवडून आली। दुसरीकडे मनसेनं मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत खातं उघडलेलं नाही। आगामी महापालिका निवडणुका आहेत, तुम्हाला वाटतं का हे दोन्ही पक्षाचे महत्वाचे नेते एकत्र येतील म्हणून? नाही, मला वाटते दोन्ही पक्षाचे महत्वाचे नेते एकत्र येतील। कारण की माझा म्हणजे ज्या सर्वेच्या नुसार तुमचाच मी सर्वे बघितला, दोघंही एकत्र आले तर 170 ते 190 सीट या महानगरपालिकेत त्यांना मिळू शकतात। म्हणजे हे मत म्हणजे कुठे मराठी मताचं ध्रुवीकरण होते की विभाजन होते, हे जर थांबलं तर मराठी मताच्या ह्यानी ते निवडून येऊ शकतात। आणि असं नाहीये की सन्मान्य राजसाहेबांना मानणारा वर्ग आहे आणि उद्धवजी साहेबांना मानणारा पण परप्रांतीय वर्ग आहे, ते एकत्र येऊन हे समीकरण जुळू शकते। परंतु सध्याच्या राजकारणामध्ये सध्या आपण पाहिलं तर भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि कुठेतरी पुन्हा एकदा भाजपचे नेते मंडळी जे आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीगाठी त्यांच्या जास्त होताना पाहायला मिळते। मनसे ह्या महापालिकेच्या निवडणुकीत जर भाजप सोबत गेली तर काय? नाही, ते त्यांचा वैयक्तिक विचार, ते गेले तर ते काय मी सांगू शकत नाही। पण माझा प्रयत्न राहील लोकांना एकत्र आणायचा। तो त्यांचा सर्वस्वी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा माझा एक सामान्य मराठी माणूस म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे की लोकांना एकत्र आणण्याचा। आणि नेहमी निमंत्रण दिलं का तुम्ही दोन्ही नेत्यांना? नाही, आता तर म्हणजे हे झाले, जोपर्यंत मला ते ग्राउंड मिळत नाही, जोपर्यंत महानगरपालिकेत ते माझा ग्राउंड अप्रूव्ह करत नाही, तोपर्यंत मी हे कसं काय देणार? पण यांना नक्की त्यांनी मी आमंत्रण देणार आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते मनीष राऊळ जे मराठी सेनेचे अध्यक्ष आहेत आणि खरं तर 30 मार्चला अर्थात पुढच्या महिन्यामध्ये 30 मार्चला गुढीपाडवा येणार आहे। त्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने बंधू मिलनाचा कार्यक्रम आहे। दादरच्या शिवसेना भवनामध्ये मनीष राऊळ यांनी एक बॅनर सुद्धा लावले की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे। त्यामुळे बंधू मिलनाचा कार्यक्रम मनीष राऊळ यांचा संपूर्ण यशस्वीरित्या पूर्ण होतो का? त्या दोन्ही या कार्यक्रमामध्ये दोन्ही ठाकरे बंधू येणार का? मनीष राऊळ यांनी हा जो उपक्रम हाती घेतलाय त्याचं निमंत्रण स्वीकारून दोन्ही ठाकरे बंधू या कार्यक्रमामध्ये येतील का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।